तर लोकसभेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। लोकांना सहानुभूतीपेक्षा विकास कामं महत्त्वाची आहेत। सहानुभूती काही फार काळ टिकत नाही। वेळ कमी मिळालेला असला तरी आतापर्यंत केलेल्या कामांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आधीच पोहोचलेलो, त्यामुळे मतदार जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव देतात। दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव ताई आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? 2 महिन्यांची प्रतीक्षा ही उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। मतमोजणी उद्या होणार आहे। मुंबईतल्या भायखळा विधानसभेतल्या आमदार दिल्लीतल्या खासदार होणार, कसं पाहता? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आणि छान वाटतंय, म्हणजे असं कुठलं टेन्शन वगैरे काही नाही आहे, एकदम सुरळीत असं सगळं झाल्यासारखं वाटतंय। सहानुभूतीतनं उद्धव ठाकरेंना फायदा होईल की कसं? मला नाही वाटत। मतदारसंघ किंवा मतदार हे सुज्ञ असतात। एखादा विषय ज्यावेळेला चर्चेत असतो त्यावेळेला त्या विषयाची चर्चा होणं, एक टाईम लिमिट, बघा कोणाला वेळ असतो। एखाद्या घरी समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या घरातली लोक एक महिन्यापर्यंत त्यांना ते दुःख असतं। दुःख कायम असतं, सुखात जास्त ढासळायचं नसतं आणि दुःखात जास्त हुरळायचं नसतं, हा माझं तत्त्व आहे। आणि त्यामुळे त्या पद्धतीनं पुढे चालत राहायचं असं। त्यामुळे सिंपती वगैरे हा प्रश्न लोकांच्या किती कामी येतो? तुमचं इंटरनल पॉलिटिक्स लोकांना काय देतं आहे? काही देत नाही। टी व्हीवर ते पाहतात, त्या बातम्या ऐकतात, त्याच्यातनं त्यांचे काही आखाडे बांधतात, पण ते आरोप प्रत्यारोप पाहतात आणि त्या आखाडे एका लिमिटला गेल्यानंतर त्यांना समोर दिसणारं काम बघितल्यानंतर त्याच्या जो तीव्रता असते ना, ती आपोआप कमी होते आणि त्यांना कळतंय कोण काम करतं। त्यामुळे त्यांचा कौल सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला मान्य आहे। ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।